नमस्कार, मी डॉक्टर चेतना साळुंके. आरोग्यावर बोलू काही या सेशनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. याआधी माझ्या शॉर्ट व्हिडिओ थ्रू मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या टॉपिकवरती बोललेले आहे, आरोग्याच्या भरपूर टिप्स दिलेले आहे. पण त्याच टॉपिकच्या डिटेल्समध्ये जाण्याचा मी विचार केला, जेणेकरून तुम्हाला त्या एखाद्या आजाराविषयी तुमची प्रकृती असेल किंवा वेट लॉस संदर्भामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तम सोल्युशन तुम्हाला मिळेल. यासाठी मी आता लॉंग व्हिडिओ करत आहे आणि आशा आहे की जसं तुम्ही मला शॉर्ट व्हिडिओला सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला, त्याच पद्धतीने लॉंग व्हिडिओ सुद्धा तुम्ही माझे बघावेत आणि मॅक्झिमम तुमचे आरोग्य आहे, तुमचा फिटनेस आहे तो मेंटेन करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. आजचा पहिला टॉपिक आपला आहे वेट लॉस संदर्भामध्ये. वेट लॉस साठी खूप सारे जण पॅनिक असतात आणि खूप प्रयत्न करूनही बऱ्याच लोकांचं वेट लॉस होत नाही. कधी कधी वेट लॉस होतं पण पोट कमी होत नाही, बेली फॅट कमी होत नाही. असे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या जनरली सगळ्या लोकांचे आहेत. भरपूर लोक वर्कआउटला जॉईन होतात, जिम जॉईन करतात, इंटरमिजिएट फास्टिंग आहे किंवा वेगवेगळे फास्टिंगचे प्रकार आहेत ते तुम्ही सगळे करत असता. परंतु एवढी करूनही वेट लॉस होत नाही. आणि एकीकडे असा पण तुम्ही वर्ग बघता की ज्यांचं काहीही न करता इझिली वेट लॉस होतं. मग हे नेमकं प्रॉब्लेम काय आहे, का असं होतं? काहींचं वेट लॉस होतं, काहींचं होत नाही किंवा अपेक्षित असलेलं वेट लॉस होत नाही. तर त्यासाठी एकमेव उत्तर आहे, एकमेव रिझन आहे, ते म्हणजे कॅलरी मॅनेजमेंट. वेट लॉस करायचं आहे तर कॅलरी मॅनेजमेंट हाच एक उत्तम पर्याय आहे आणि ज्याला कॅलरी मॅनेजमेंट जमलं त्यालाच वेट लॉसचा उत्तम रिझल्ट येतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते कॅलरी मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय असतं. कॅलरी मॅनेजमेंट समजण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला समजणं गरजेचं आहे कॅलरी म्हणजे नेमकं काय आहे. तर कॅलरी हे एनर्जी म्हणजेच ऊर्जाचं एकक आहे. आता मग हे एनर्जी किंवा ऊर्जा म्हणजे काय आहे, तर आपण जे आपलं सगळं दिवसभरामध्ये काम करतो, कोणी जॉब रिलेटेड, बिझनेस रिलेटेड, घरकाम असेल, एव्हरीथिंग, आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या शरीरासाठी ऊर्जा लागते, एनर्जी लागते. आणि ही एनर्जी ज्या एककामध्ये मोजली जाते ते एकक, ते युनिट म्हणजे काय आहे, कॅलरी आहे. कॅलरी मॅनेजमेंट समजण्यासाठी अजून एक गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ज्याचं नाव आहे BMR, बेसल मेटाबॉलिक रेट. हा शब्द वारंवार तुम्ही प्रत्येकाच्या तोंडातून ऐकत असाल. BMR म्हणजे काय, बेसल मेटाबॉलिक रेट. म्हणजे समजून घ्या, आपली बॉडी जेव्हा रेस्टिंग फेज मध्ये असते तेव्हा आपल्या बॉडीला लागलेली कॅलरी आहे आणि हा आपला जेवढा BMR आहे त्याच्यानुसारच कॅलरी मॅनेजमेंट करायची असते. मग हा BMR किती असतो? साधारणतः लेडीज मध्ये हा BMR 1200 ते 1400 पर्यंत असतो. म्हणजेच थोडक्यात लेडीजसाठी एका दिवसाला 1200 ते 1400 1500 कॅलरी रिक्वायरमेंट असते आणि जेंट्समध्ये हाच BMR असू शकतो 1800 ते 2200च्या दरम्यान. अर्थात हा जो BMR आहे तो वयानुसार, उंचीनुसार किंवा तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीनुसार चेंज होतो. म्हणजेच असाच हा फिक्सच असायला पाहिजे असं नाही. परंतु महत्वाचं काय आहे, आपला जो BMR आहे, आपली कॅलरी रिक्वायरमेंट आहे, त्यानुसार आपण आपला खाण्याचा इंटेक ठेवला तरच तुमचं वेट लॉस होऊ शकतं आणि यालाच म्हणतात कॅलरी मॅनेजमेंट. आता आपण एक्झॅक्टली बोलूया वेट लॉस वरती. फॉर एक्झाम्पल एक व्यक्तीचं आपण घेऊया, त्याचा BMR आहे 2000 कॅलरी. म्हणजे प्रत्येक दिवसाला मिनिमम त्याला 2000 कॅलरी लागतात. आता त्याला त्याचं वजन कमी करायचं आहे तर त्यानं कॅलरी मॅनेजमेंट कशी करणं गरजेचं आहे, तर त्यानं त्याच्या खाण्याचा इंटेक आहे तो 2000 कॅलरीपेक्षा कमी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक दिवसाला जर त्यानं 1500 कॅलरीज जर इंटेक घेतला म्हणजे काय, खाल्लं, फक्त 1500 कॅलरी मिळतील एवढं जर त्याने आहार ठेवला तर काय होणार आहेत, पर डे त्याच्या 500 कॅलरी मिनिमाइज होणार आहेत. बरोबर, कारण लागतायत किती त्याला, 2000 कॅलरी, घेतोय किती तो, 1500 कॅलरी. म्हणजेच प्रत्येक दिवशी त्याच्या 500 कॅलरीज कट डाऊन होणार आहेत आणि तिथे त्याचं वजन कमी होऊ शकतं. परंतु याच्या विरुद्ध उलट झालं, सपोज त्याचा BMR आहे 2000 कॅलरी आणि त्यानं पर डे इंटेक केल्या 2500 कॅलरी, तर काय होणार आहे, इथं प्रत्येक दिवसाला 500 कॅलरी वाढले आहेत.
इथं मायनस झालेले आहेत, इथं 500 कॅलरी वाढले आहेत. म्हणजेच काय होणार, त्याचं वेट गेन होणार, त्याचं वजन वाढणार आहे. कारण त्यानं एक्स्ट्रा कॅलरी इनटेक केलेला आहे. लागत होत्या 2000, घेतल्या 500 कॅलरी एक्स्ट्रा. शरीर काय करणार, एक्स्ट्रा कॅलरीचं कन्व्हर्जन फॅटमध्ये करणार आणि मग त्या व्यक्तीचं वजन वाढणार. थोडक्यात काय आहे, तुम्हाला वेट लॉस करायचा आहे, वजन कमी करायचं आहे, तर पर डे कॅलरी डिफिशियंट होणं खूप गरजेचं आहे. पर डे कॅलरी कट डाऊन झाल्या पाहिजेत. जेवढा BMR आहे त्याच्यापेक्षा कमी कॅलरीचा इंटेक तुम्ही घेणं अपेक्षित आहे, तर आणि तरच तुमचं वेट लॉस होणार आहे.